नमस्कार. DAV मोयर पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर आनंदाने स्वागत करते. मुलांनो, यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले होते पाठ 15वा खरा नागरिक. आपण या पाठाचे 5 भाग अभ्यासले होते, स्वाध्याय लेखनही केले होते. आज आपण या पाठाचा 6वा भाग स्वाध्याय लेखनाचा अभ्यासूया, स्वाध्याय लेखन करूया. पाठाचा परिचय आपल्याला झालेला आहे. या पाठाचे लेखक आहेत सुहास बारटक्के. या पाठामध्ये आपण पाहिले होते चिपळूणचा निरंजन नागरिकशास्त्राचा शेवटचा पेपर द्यायला निघाला होता. रेल्वे पूल ओलांडताना त्याला रुळाखाली मोठे भगदाड दिसले होते व रूळ वेडेवाकडे केलेले त्याच्या लक्षात आले. निरंजनने प्रसंगावधान राखून या घातपाताची बातमी त्वरित स्टेशन मास्तरला दिली होती. निरंजनच्या सावधानतेमुळे फार मोठा अनर्थ अपघात टळला होता. निरंजनच्या या अतुलनीय साहसाची प्रशंसा करण्यासाठी त्याच्या घरी जिल्हाधिकारी, विविध अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व भडसावडे गुरुजी आले होते. निरंजनचा नागरिकशास्त्राचा पेपर हुकला म्हणून त्याला दुसऱ्या दिवशी पेपर देण्याची संधी देण्यात आली होती. तसेच त्याच्या शिक्षणाचा खर्च म्हणून त्याला शिष्यवृत्ती देण्यात येणार होती. तसेच त्याची राहण्याची व जेवणाची सोय सरकारतर्फे वसतिगृहात करण्यात येणार होती. आता निरंजनच्या शिक्षणाचा प्रश्न उरला नव्हता. तसेच निरंजनची फोटो स्तुतीसकट वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती. असा या पाठाचा आशय आहे. तर मुलांनो, या पाठावर आधारित आपण एका वाक्यातील उत्तरे, पर्याय शोधून लिहा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, लिंग बदला आणि उपक्रम आपण लिहून घेतले होते. आज आपण खरा नागरिक या पाठावरील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, निरंजन खरा नागरिक आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मुलांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे, लिहून घ्या तुम्ही वहीमध्ये. निरंजन हा खूप मेहनती आणि अभ्यासू मुलगा होता. आईवडिलांचे छत्र हरवल्यावर तो मावशीकडे राहत होता. तो सुशील मुलगा असल्यामुळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता. निरंजनच्या मनातही गुरुबद्दल अपार श्रद्धा होती. अशा या सद्गुणी निरंजनच्या नागरिकशास्त्राचा शेवटचा पेपर होता. त्या दिवशी त्याला रेल्वे रुळाशी घातपाताच्या खुणा दिसल्या. त्याने तत्परतेने या घातपाताची माहिती स्टेशन मास्तरांना दिली. त्याने परीक्षा न देता व वैयक्तिक स्वार्थ न पाहता एका नागरिकाचे कर्तव्य पार पाडले. त्याच्या या सत्शील कृत्यामुळे भयंकर अपघात टळला व हजारो लोकांचे प्राण वाचले. निरंजनचे हे कृत्य सन्मान मिळावा म्हणून न करता एक जबाबदार नागरिकाची कामगिरी केली. म्हणून निरंजन खरा हा नागरिक आहे असे निसंशय म्हणायला हवं. कारण त्याने हे कृत्य सन्मान मिळावा, पारितोषिक मिळावे म्हणून न करता एक जबाबदार नागरिक म्हणून केले. म्हणून निरंजन हा खरा नागरिक आहे हे स्पष्ट होते. आता प्रश्न क्रमांक 2 आहे, तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. उत्तर आहे, आदर्श विद्यार्थी हा अभ्यासात हुशार असायला हवाच, पण तो खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमातही निपुण असायला हवा. गुरुजनांना आदर देणारा, त्यांची शिकवण मानणारा व ती शिकवण कृतीत आणणारा पाहिजे. तसेच तो वडीलधाऱ्या माणसांना मान देणारा असावा. कुटुंबातील प्रत्येक लहान थोर सदस्याला समजून घेणारा, आई वडिलांवर नितांत प्रेम करणारा, सत्शील वर्तन करणारा हवा. आदर्श विद्यार्थी आपल्या मित्रांमध्येही प्रिय असायला हवा. तो अत्यंत शिस्तप्रिय असायला हवा व सामाजिक बांधिलकी मानणारा हवा. समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारा व अडीअडचणीला धावून जाणारा हवा. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर त्याचे संबंध आपुलकीचे व स्नेहाचे असावेत. मानवतावादी मूल्ये अंगात बाणणारा असा आदर्श विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर लिहून द्या मुलांना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे, तुम्हाला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची
वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर आहे, निरंजन हा सद्गुणी मुलगा आहे. तो हुशार व मेहनती आहे. त्याची गुरुजनांवर अपार श्रद्धा आहे. वार लावून जेवणारा तो गरीब मुलगा आहे. त्याच्या तत्परतेमुळे व प्रसंगावधानामुळे फार भयंकर अपघात टळला. त्याने आपले कर्तव्य चोख पार पाडले. तो खरा नागरिक आहे. अशा निरंजनशी मैत्री करायला कुणालाही आवडेल. दुसऱ्यांवर प्रेम करणारा, सामाजिक जबाबदारी मानणारा, सदैव दुसऱ्याला मदत करणारा निरंजन निस्वार्थी स्वभावाचा आहे. मैत्री करायला आवश्यक असलेले सर्व गुण त्याच्यापाशी असल्यामुळे तो सर्वांना प्रिय होईल व तो माझा मित्र असल्याचा मला सार्थ अभिमानच वाटेल. तर मुलांनो, इथे आपला पाठ 15वा खरा नागरिक हा पाठ संपलेला आहे. तसेच आपल्याला परीक्षेत येणारे सर्व पाठ आपले संपलेले आहेत. भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये एका नवीन भागासह. धन्यवाद.